Hello dear students, in previous lecture we have seen evidences of evolution. Now these evidences are actually proofs which support the evolutionary process. So we have discussed about two evidences in previous lecture, which are those morphological evidences and anatomical evidences. Now today's lecture we are going to see the third evidence, that is vestigial organs. Now students, what is the vestigial organs? See students, we have seen that during evolutionary process changes occur in specific characters of living organism, and thus from earlier species new species arise. Okay, so just like that specific characters change. Just like that, some organs in the evolutionary process became useless for that organism. बघा स्टुडंट्स, इव्हॉल्युशनरी प्रोसेसमध्ये जसे चेंजेस घडून येतात, डेव्हलपमेंट घडून येतात ऑर्गन्समध्ये, येस, आणि ऑर्गन्सचे कॅरेक्टर चेंज होतात, इम्प्रूव्हमेंट दिसून येतात, मॉडिफिकेशन दिसून येतात. तसंच इव्हॉल्युशनरी प्रोसेसमध्ये अर्लियर स्पीशीजमध्ये असणारे ऑर्गन्स हे त्या स्पीशीजला युजफुल होते. पण जसं इव्हॉल्युशन झालं आणि अर्लियर स्पीशीजपासून न्यू स्पीशीज जनरेट होतात ना, तेव्हा मे बी सेम ऑर्गन्स हे त्या न्यू स्पीशीजमध्ये युजलेस ठरतात. तर मग असे युजलेस ऑर्गन्स जे आहेत ते इव्हॉल्युशनरी प्रोसेसमध्ये डिजनरेट होतात का, निघून जातात का? येस, आणि मग तेच कॅरेक्टर आधीच्या स्पीशीजमध्ये युजफुल कसे होते आणि नंतरच्या स्पीशीजमध्ये ते युजलेस कसे बनतात, आणि जर ते युजलेस झाले तर ते नंतर डिजनरेट होतात का, पेरिश होतात का न्यू स्पीशीजमध्ये, ते ऑर्गन्स दिसत नाहीत का? सो इन टुडेज लेक्चर, येस, वी आर गोइंग टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ दोज क्वेश्चन्स इन द पॉइंट वेस्टिजियल ऑर्गन्स. वी कॅन डिस्क्राइब दीज वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक useless organs. Okay, vestigial organs means useless organs, students. Now let's define the vestigial organs. Okay, now what are the vestigial organ? Degenerated, underdeveloped, or useless organs, or useless organs of organisms are called vestigial organs. Okay, now let's see examples. Students, आपण इथे काही examples बघूयात vestigial organs चे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, सी फॉर एक्झाम्पल appendix, then wisdom teeth. Now some pictures are given in your textbook related to vestigial organs. Appendix, wisdom teeth, tailbone. Tailbones, or that is also called coccyx. Okay, appendix, wisdom teeth, tailbone, muscles of ear pinna. Muscles of ear pinna means what? आपल्या कानाची जी पाळी असते ना, त्याला सपोर्ट करणारे मसल्स, दॅट इज कॉल्ड मसल्स ऑफ इयर पिना. येस, देन हेअर्स प्रेझेंट ऑन दी बॉडी. हेअर्स ऑन द बॉडी. स्टुडंट्स, these are some vestigial organs present in the human body. स्टुडंट्स, हे काही वेस्टिजियल ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतात. नाउ जस्ट आय टोल्ड बिफोर, वेस्टिजियल ऑर्गन्स मीन्स व्हॉट? युजलेस ऑर्गन. स्टुडंट्स, हे ऑर्गन्स ह्युमन बॉडीला युजलेस असतात. हे जे ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये शिल्लक राहिलेले आहेत, होय, शिल्लक राहिलेले आहेत ड्युरिंग द इव्हॉल्युशनरी प्रोसेस. हावेवर देर इज नो एनी यूज ऑफ दीज ऑर्गन्स टू द ह्युमन बॉडी. However, they remain as it is in our body. आणि स्टुडंट्स, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की येस, ह्युमन स्पीशीजमध्ये पण इव्हॉल्युशन होत जाणार आहे, आणि काही अनेक वर्षानंतर आफ्टर मेनी इयर्स जी काही ह्युमन स्पेशीज इव्हॉल्व होईल ना, सी त्यामध्ये मे बी हे ऑर्गन्स
डिजनरेट झालेले दिसून येणार आहेत, म्हणजे हे ऑर्गन्स पुढच्या ह्युमन स्पीशीजमध्ये दिसून येणार नाहीत. सो दिस इज द इव्होल्युशन. नाऊ लेट्स सी व्हॉट आर द एक्झाम्पल्स आणि हाऊ दे बिकेम युजलेस इन द ह्युमन बॉडी. सी, ह्युमनच्या ज्या अर्लियर स्पीशीज होत्या, ओके, डेफिनेटली हे ऑर्गन्स त्यांना यूजफुल होते. पण आता जे ह्युमन स्पेशीज इव्हॉल्व झालेले आहेत त्यांना या ऑर्गनचा कोणताच यूज राहिलेला नाही. सो दॅट्स वाय वी कॅन कॉल देम ॲज अ वेस्टिजियल ऑर युजलेस ऑर्गन ऑर नॉन फंक्शनल ऑर्गन्स. अंडरस्टूड. आणि या स्टुडंट्स या इव्हिडन्सवरून किंवा या एक्झाम्पलवरून डेफिनेटली प्रूव्ह होत आहे की इव्होल्युशन प्रोसेस घडून आलेली आहे. Okay, now concentrate on those organs first of all. Now appendix. Students, appendix हे कुठे असतं? Appendix present. Now this is actually a process or एक थोडंसं आपण म्हणूयात टोक आल्यासारखं स्ट्रक्चर असतं. कुठे असतं? Now appendix it is present at the end of the large intestine in the human body. स्टुडंट्स बघा, लार्ज इंटेस्टाईनच्या टोकाशी हे अपेंडिक्स असतं. इट इज युजलेस फॉर द ह्युमन बॉडी. अपेंडिक्स इज युजलेस फॉर ह्युमन, हावेवर इट इज फुल्ली फंक्शनल इन रुमिनंट्स. नाऊ हाऊ? स्टुडंट्स कॉन्सन्ट्रेट हिअर. आता पहा मुलांनो, हे जे अपेंडिक्स आहे हे लार्ज इंटेस्टाईनच्याच एंडला असतं, टोकाशी असतं. बट इट इज युजलेस फॉर ह्युमन. इट इज नॉट फंक्शनिंग इन द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये या अपेंडिक्सचा काहीच रोल नाही आहे, काहीच फंक्शन नाही आहे. हावेवर द सेम ऑर्गन अपेंडिक्स इट इज फंक्शनल इन रुमिनंट्स. नाव व्हॉट आर द रुमिनंट्स? रुमिनंट्स म्हणजे चराऊ प्राणी. अंडरस्टूड. किंवा त्यांना आपण ग्रेझिंग ॲनिमल पण म्हणूया. नाऊ स्टुडंट्स बघा, आता ॲक्च्युली अपेंडिक्सचा रोल काय आहे रुमिनंट्समध्ये? कारण आपण बघितलं ना ते फुल्ली फंक्शनिंग आहे रुमिनंट्समध्ये. ॲक्च्युली इट इज प्रेझेंट ॲट दी एंड ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. इट actually increases the surface area of large intestine in the ruminants. आणि डायजेशन बघा, सरफेस एरिया इन्क्रीज करायला हेल्प करतं लार्ज इंटेस्टाईनचं in ruminants and thus it help in the process of digestion. So appendix चा रोल ruminant मध्ये काय आहे? It increases the surface area of large intestine and thereby facilitate or helps in the process of digestion. आता असं का? कारण तुम्हाला माहिती आहे हे जे चराऊ प्राणी असतात हे मोस्टली गवत खातात किंवा झाडाचा पालापाचोळा खातात. ओके, नाऊ ते सी गवत असतं किंवा झाडाचा पालापाचोळा असतो त्यामध्ये फायबरचं प्रपोर्शन जास्त असतं स्टुडंट्स. अँड फायबर्स रिक्वायर्स मोर टाईम. ॲक्च्युली फायबरचं डायजेशन होतच नाही स्टुडंट्स. हावेवर फायबर हेल्प इन द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑर एक्सक्रीशन ऑफ एक्सक्रिटरी मटेरियल. अंडरस्टूड फ्रॉम डायजेस्टिव्ह सिस्टीम. सो इथे फायबर किंवा तो जो चारा वगैरे खातात ते पचायला, ते डायजेस्ट व्हायला स्टुडंट्स वेळ लागतो. ओके, आणि इट रिक्वायर्स मोर सरफेस एरिया. ओके, सो दॅट्स वाय इट इज फुल्ली फंक्शनिंग इन द रुमिनंट. हावेवर सी हाऊ इट बिकेम युजलेस इन द ह्युमन बॉडी. बरोबर. सी, कन्सिडर, इमॅजिन दॅट इन अर्लियर स्पीशीज ऑफ ह्युमन, यू नो दॅट जस्ट लाईक एप्स, तुम्हाला माहिती आहे पूर्वीचा जो माणूस होता तो शिकार प्राण्यांची शिकार करत होता किंवा तुम्हाला माहिती आहे कंदमुळे वगैरे खात होता, बरोबर की नाही. सो ही जी कंदमुळे आहेत किंवा जे कच्चं मांस आहे ते डायजेस्ट व्हायला वेळ लागत होता. सो इट रिक्वायर्स मोर सरफेस एरिया ऑफ लार्ज इंटेस्टाईन. सो दॅट्स वाय ड्युरिंग इन अर्लियर स्पीशीज ऑफ ह्युमन, अंडरस्टूड, सी धिस अपेंडिक्स माइट बी यूजफुल फॉर द प्रोसेस ऑफ डायजेशन. पण आताचा जो माणूस आहे सी अन्न शिजवून खातो आणि मोस्टली कंदमुळे खात नाही आहे. अन्न शिजवून खातो किंवा कच्चं मांस खात नाही, ते सुद्धा तो शिजवून खातो, हो ना. सो त्यामुळे एक्स्ट्राचं जे डायजेशन होण्याकरता अपेंडिक्सचा जो रोल होता ना पूर्वीच्या माणसामध्ये तो आता शिल्लक नाही राहिला. सो दॅट्स वाय इट बिकम्स युजलेस इन द ह्युमन बॉडी. हावेवर इट माइट बी युजफुल इन द अर्लियर स्पीशीज ऑफ द ह्युमन. हे लक्षात आलं का सर्वांच्या स्टुडंट्स? ओके, नाउ जस्ट लाईक अपेंडिक्स, येस, विजडम टीथ, जस्ट लाईक अपेंडिक्स
विजडम टीथ म्हणजे काय स्टुडंट्स? अक्कलदाढ. नाव इट इज ऑल्सो युजलेस फॉर द ह्युमन बॉडी. आता इथे हाच पॉईंट होतो आहे मुलांनो एक्सप्लेनेशनमध्ये, की पूर्वीचा जो मानवाची प्रजाती होती, येस कच्चं मांस खात होते, करेक्ट, किंवा कच्च्या भाज्या फळं खात होते ॲज इट इज. सो ते चावण्याकरता किंवा ते त्याचे माउथमध्ये प्रॉपरली पीसेस करण्याकरता विजडम टीथ मे बी हेल्पफुल असेल. परंतु आता विजडम टीथचं फंक्शनिंग ह्युमन बॉडीमध्ये शिल्लक राहिलेलं नाही. सो दॅट बिकम्स युजलेस फॉर द ह्युमन बॉडी. अंडरस्टूड? दॅन टेलबोन. स्टुडंट्स, टेलबोन. नाव व्हॉट इज टेलबोन? नाव यू very well know that students, our ancestor are the apes or monkey like animals. त्यांच्यामध्ये शेपूट होतं स्टुडंट्स. इन द इव्हॉल्युशनरी प्रोसेस ते शेपूट गळून पडलं. सो टेलबोन हा काय प्रकार आहे स्टुडंट्स? बघा, आपल्या व्हर्टिब्रल कॉलमच्या खाली येस किंवा पाठी आपली जी बॅक आहे त्याच्या एंडला येस टेलबोन आहेत. सी, इव्हॉल्युशनरी प्रोसेसमध्ये मानवाचे जे ॲन्सेस्टर होते मंकी लाईक ॲनिमल, त्यांचं शेपूट गळून पडलं, शेपूट डिजनरेट झालं, परंतु त्याला सपोर्ट करणारं स्टुडंट्स, त्या टेलला सपोर्ट करणारे टेलबोन्स मात्र मागे उरले इन द इव्हॉल्युशनरी प्रोसेस. सी, मग आपण असं म्हणू शकतो की आपले जे ॲन्सेस्टर होते, ह्युमनचे जे ॲन्सेस्टर होते, त्यांच्यामध्ये टेलबोन जे आहे ते टेलला सपोर्ट करणारं होतं. परंतु आत्ताची जी इव्हॉल्व झालेली ह्युमन स्पेशीज आहे, येस देर इज नो एनी टेल, हाव एव्हर टेलबोन्स रिमेन ॲज इट इज इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. Okay, but there is no use of tailbone in the human body. So that's why it is vestigial organ for the human species. Understood? Now, muscles of ear pinna. Now students, these muscles of ear pinna are also useless for the human. Students, मी एक क्वेश्चन विचारते. आपण प्राणी जसे त्यांचे कान आहेत, येस ते मूव करू शकतात बघा, in monkey kiva rabbit or cows. See, they can move their ear pinna. Why? Because of these muscles of which support that ear pinna. See, आता मुलांनो monkey like animals किंवा इतर जे मॅमल्स आहेत त्यांच्यामध्ये कानाचं स्ट्रक्चर स्टुडंट्स बघा, त्यांच्या जी इयर पिना आहे त्याला मसल्स जॉईंट असतात स्टुडंट्स. असेच मसल्स आपल्या इयर पिनाला सुद्धा जॉईंट आहेत. बट जस्ट लाईक दोज ॲनिमल्स, कॅन वी मूव आवर इयर पिना? No, not at all. So why the monkey-like animals or why the mammals move their ear with the help of these muscles of ear pinna? Actually, students, हे जे प्राणी आहेत ते त्यांच्या ear पिनाची मूवमेंट का करतात? To gather, see, sound waves. See, students, ते ॲक्च्युली लांबून येणारा आवाज गॅदर करण्याकरता, गोळा करण्याकरता त्यांच्या इयरची मूवमेंट करतात स्टुडंट्स. सो दस वी कॅन से हियर मसल्स ऑफ इयर पिना ॲक्च्युली द वेस्टिजियल ऑर्गन ऑर युजलेस ऑर्गन इन द ह्युमन बॉडी. हावेवर इट इज fully functioning in the monkeys or in other animals. Understood? Yes. Then hairs on the body. Now you know that in ape-like animals किंवा आपले जे आधीच्या ज्या मानवी प्रजाती होत्या, डेफिनेटली आत्ताचे जे ह्युमन स्पेशीज जर कंपॅरिझन केलं तर पूर्वीचे जे ह्युमन स्पेशीज होत्या त्यांच्या शरीरावरती केसांचा जाड थर होता. Why? Because now what is the use of that thickly distributed hair present on the body? Yes, from protection from heat, cold. Okay. However, in the evolutionary process, the hairs present on the body or different organs of the body get extincted. बघा, प्रमाण खूप कमी झालेलं आहे या हेअर्सचं. सो वी कॅन से दॅट हेअर्स प्रेझेंट ऑन द बॉडी दॅट इज ऑल्सो वेस्टिजियल ऑर्गन फॉर द ह्युमन बॉडी. कारण आताचा जो माणूस आहे मग त्याचं नाही का प्रोटेक्शन करायचं, तो त्याचं प्रोटेक्शन करू शकतो फ्रॉम विअरिंग क्लोथ्स ऑर एनी अदर मटेरियल. सो स्टुडंट्स, आय थिंक यू डेफिनेटली understood the examples of those vestigial organs, how they become useless in the human body or they become however they remain fully functioning in the other organisms. Now students, I just want to explain this vestigial organ concept. Now just I wrote here about the definition of vestigial organs. What is the definition? Degenerated.
ओके, व्हाय दे डिजनरेट? लेट्स सी. अंडर डेव्हलप्ड, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत नाही, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत नाही इन द इव्होल्युशनरी प्रोसेस. रादर ते डिजनरेट होतात स्टुडंट्स. ऑर युजलेस ऑर्गन्स of the organisms are called vestigial organs. Now students, let's concentrate here. Students, in the evolutionary process what happens? Many organs undergo changes. अनेक ऑर्गन्समध्ये चेंजेस होत राहतात. येस, मॉडिफिकेशन होतात किंवा इतर कोणते डेव्हलपमेंटल चेंजेस होत राहतात. सी, बट सडन चेंजेस आर नॉट पॉसिबल. ओके, हाउएवर some organs in a specific condition are useful for that organism. Okay, however same organ becomes useless in different situation. Students, see, some organs are useful in specific condition. However, the same organ, तेच organ became useless or even harmful in different situation. बघा, आपण स्टुडंट्स विजडम टीथचं एक्झाम्पल बघितलं. सी, आता ती जी अक्कलदाढ असते ती सुरुवातीच्या ह्युमन स्पीशीजमध्ये युजफुल होती, बरोबर. मग ती सिच्युएशन किंवा ती कंडिशन वेगळी होती, बरोबर. सी, हावेवर आताची जी सिच्युएशन आहे, कंडिशन आहे, ते डिफरंट आहे. सो दॅट्स वाय ते जे विजडम टीथ आहे हे माणसाला युजलेस आहे आणि काही वेळा तर ते हार्मफुल पण ठरतं काही ह्युमन्स स्पीशीजमध्ये. अंडरस्टूड. मग या ऑर्गनचं होतं काय? सी, सो सच अ ऑर्गन्स undergo degeneration. So such a organs begins to degenerate as per natural selection. Students, evolutionary process दरम्यान सी आपण नॅचरल सिलेक्शन बघितलं आहे. ज्याचा यूज आहे ते एक्झिस्ट राहणार, ज्याचा यूज नाही ते व्हॅनिश होणार, डिजनरेट होणार ॲज पर दी नॅचरल सिलेक्शन. सो ॲज पर नॅचरल सिलेक्शन, इफ some organs become useless or harmful for that organism in a certain situation, so such a organs begins to degenerate from the body of that organism. However, it takes many years for the degeneration. Students, असं डिजनरेशन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, आधीच्या स्पीशीजमध्ये विजडम टीथ होता आणि लगेच पुढच्या जनरेशनमध्ये विजडम टीथ जो आहे तो पुढच्या जनरेशनमध्ये आलाच नाही, बरोबर की नाही. तर असं होत नाही. डिजनरेशन व्हायला अनेक वर्ष लागतात स्टुडंट्स. येस, सो बघा, आता ह्युमन स्पीशीजमध्ये विजडम टीथ आहे पण मे बी पुढच्या ज्या स्पीशीज असतील त्यामध्ये तो नसणार आहे. येस, सो दिस इज द इव्होल्युशन. सो सच अ युजलेस ऑर हार्मफुल ऑर्गन्स अंडरगो डिजनरेशन ॲज पर द नॅचरल सिलेक्शन. ओके, सो वी कॅन सी such a organs, these organs we can see in different phase of disappearance in different organs. See, so such a useless organs are seen in different phases of disappearance. Of disappearance means what? I'll explain. Disappearance in different organisms. Now students, बघा, आता आपण बघतो विजडम टीथ किंवा टेलबोन, हो की नाही, किंवा मसल्स ऑफ इयर पिन हे एक्झाम्पल आपण ह्युमन बॉडीमध्ये पण आहेत आणि इतर ॲनिमलमध्ये पण आहेत, आपण बघितलं आहे. मग जेव्हा डिजनरेशनची प्रोसेस होते ना, तेव्हा वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये हे कॉमन असणारे जे ऑर्गन आहेत ना, आपल्याला डिसॲपिअरन्सच्या वेगवेगळ्या फेजेसमध्ये दिसून येतात. ओके, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये वेगळी फेज असेल तर दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगळी फेज असेल, कधी ते डिसॲपिअर होत असताना. यू अंडरस्टूड. सो दॅट्स वाय वी कन्क्लूड दॅट येस, these organs can be seen useless or vestigial in some organism
or it may be fully functional in other organism. आपण असं म्हणू शकतो, असे काही ऑर्गन्स आहेत की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम करता व्हेस्टिजियल असतात, तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये तेच ऑर्गन आपल्याला फुल्ली फंक्शनिंग करताना दिसतात. सी स्टुडंट्स, अगेन आय रिपीट हिअर, यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की हे जे ऑर्गन्स आहेत ना, वेस्टिजियल ऑर्गन्स, येस, सो दीज ऑर्गन्स आर वेस्टिजियल, दॅट मीन्स युजलेस ऑर्गन्स in some organism, आणि तेच ऑर्गन्स अँड द सेम ऑर्गन्स वी कॅन सी फुल्ली फंक्शनिंग इन अदर ऑर्गॅनिझम्स. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट प्रूफ or evidence vestigial organ. This shows that evolutionary process is going on, is still continuously going on. समजलं का स्टुडंट्स? ओके, आय होप यू डेफिनेटली अंडरस्टूड all the concept of vestigial organs. Now in next lecture we will see another evidence, that is paleontological evidence. Okay, till then, goodbye.